नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या आरी-बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण उदाहरण पाहणार होतो. आपल्या मनातला डिस्टर्बन्स आपण कसा वाढवत नेतो याचं उदाहरण आपण पाहणार होतो. समजा माझ्या नवऱ्याला यायला उशीर झाला आणि तो फोनही उचलत नसेल, तर मी असं म्हणते का की हां, लागलं असेल ट्रॅफिक, कदाचित गाडी चालवताना नाही जमत फोन उचलणं, किंवा भेटलं असेल कोणीतरी, बसला असेल गप्पा मारत, फोन कदाचित सायलेंटला असेल, येईल. आपण काय म्हणतो? बापरे, काही झालं नसेल ना, ॲक्सिडेंट वगैरे, काय हल्लीचं ट्रॅफिक इतकं वाईट आहे ना, त्यात मेली ही रस्त्यांची कामं आणि हा पाऊस एवढा पडतोय, सगळं ठीक असेल ना. आणि याला फोन उचलायला काय झालं होतं, असं कसं ऐकू येत नाही रिंग, ऑफिसमधून निघताना सायलेंट मोड ऑफ करायला काय होतं, एवढं काय बिझी असतो, एक फोन करून सांगायला काय होतं, असं कसं लक्षात येत नाही फोन करायचं. हल्लीचे दिवस असे आहेत ना, काळजी वाटतेच, घरी काळजी करत असतील हे समजत कसं नाही, काय ना हल्ली काही सिरियसनेसच नाही याला, वगैरे 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 वगैरे. या एकेका वाक्याबरोबर आपल्या मनातील डिस्टर्बन्स वाढायला लागतो. असं आपलं डोकं तिरकं 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 चालतं की उंटाची चाल बरी. आणि खरंच आपण खोलीत येरझाऱ्या कधी घालायला लागतो ते आपल्याला कळत पण नाही. कदाचित वास्तवात ती व्यक्ती ऑफिसमधून निघालेलीच नसते. खरं तर खरं काय घडलंय याविषयी आपल्याला काहीही माहिती नसते आणि आपण तर्कशुद्ध विचार न करता तर्कदुष्ट विचार करायला लागतो. तुमचं झालंय का असं कधी की असे तर्कदुष्ट विचार तुम्ही केलेले आहेत? आठवा बरं आज. आणि त्या प्रसंगामध्ये काही तर्कशुद्ध विचार करता येतील का? आज थोडा त्रयस्थपणे विचार करा. शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.